निमंत्रण दिलं। दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची देखील भेट घेतली। मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीसाठी म्हणजेच उत्तन विरार सी लिंक प्रकल्पासाठी निधी उभारणीच्या दृष्टीनं जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्याच्या अनुषंगानं केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जायकाकडून वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी सादर केला। याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार करण्यात येईल असं आश्वासन निर्मला सीतारामन यांनी दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। या प्रयत्नामुळे उत्तन विरार कॉरिडॉरच्या वित्तीय व्यवस्थेबाबत नवा मार्ग उपलब्ध झाला आहे। प्रकल्पाला गती देण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं। ते विशेषतः जो आपला उत्तन ते विरार हा जो कॉरिडॉर आहे जवळपास 55,000 कोटी रुपयाचा, त्याच्या संदर्भातलं आपण एक जायकाला प्रपोजल दिलेला आहे। तर ते प्रपोजल परस्यू करण्याच्या संदर्भातली आजची भेट होती। प्रपोजल मोठा असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी एक सल्ला दिलेला आहे की जायकासोबत अजून एखाद दुसरी मल्टीलॅटरल एजन्सी अशा 2 एजन्सीज जोडून हे पूर्ण फंडिंग करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न करू। आम्ही त्याला होकार दर्शवलेला आहे। त्यामुळे त्याही संदर्भात पुढच्या काळामध्ये आम्ही वर्किंग करू। पण एक पॉझिटिव्ह त्याला आता एक प्रकारे एक रस्ता मिळालेला आहे आणि पुढच्या काळात त्याचे काम आपल्याला सुरू करायचं आहे। मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेतला। वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या मंजुरींबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आली। या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती करण्यात आली। याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रस्तावांना गती देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली।